अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, एखाद्या घरात सर्व काही असूनही आनंद हरवतो कसा? घर असतं, पैसा असतो, कुटुंब असतं, पण तरीही मनामध्ये समाधान नसतं. काही धार्मिक कथामध्ये असे सांगितले जाते की संसार हा फक्त दोन व्यक्तींनी एकत्र राहण्याचं नाव नाही. संसार हा प्रेम, विश्वास, त्याग, सन्मान आणि एकमेकाच्या भावनांना समजून घेण्यावर टिकून असतो. प्राचीन काळात गृहस्थाश्रमाला अत्यंत महत्त्व दिलं गेलं होतं, कारण माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा ही संसारातच होते. इथेच प्रेम असतं, त्याग असतो आणि इथेच माणसाच्या स्वभावाची खरी ओळख होते. असे सांगितले जाते की जेव्हा पती-पत्नीमध्ये हळूहळू संवाद कमी होतो, तेव्हा सुरुवातीला तो छोटा बदल वाटतो. पण मित्रांनो, हा छोटा बदल पुढे मोठ्या दुराव्यात बदलू शकतो. अनेक धार्मिक मान्यतांनुसार संसारामध्ये काही गोष्टी चुकीच्या मानल्या गेल्या आहेत. पहिली गोष्ट, जोडीदाराच्या भावनांचा अपमान करणे. जेव्हा एखादी व्यक्ती सतत समोरच्याच्या भावनांकडे दुर्लक्ष करते, त्याच्या मनातील वेदना समजून घेत नाही, तेव्हा नात्यात हळूहळू अंतर वाढू लागतं. दुसरी गोष्ट, खोटं बोलणं. धार्मिक कथामध्ये असं सांगितलं जातं की विश्वास हा संसाराचा पाया असतो आणि पाया कमजोर झाला तर नातं मजबूत राहत नाही. तिसरी गोष्ट, सतत राग, हट्ट आणि अबोला. काही लोकांना वाटतं की न बोलून शिक्षा करता येते, पण काही कथामध्ये सांगितलं जातं की सततचा अबोला दोन मनांना खूप अंतर दूर नेऊ शकतो. मित्रांनो, पुढे जे सांगितलं जाते ते ऐकून तुम्हालाही विचार करावा लागेल. असंही म्हटलं जातं की काही वेळा नातं शब्दांनी नाही तर शांततेने तुटायला सुरुवात होतं. एकाच घरात राहून दोन माणसं एकमेकांशी कमी बोलू लागतात, एकमेकांच्या डोळ्यात पाहणं कमी होतं आणि नकळत मनातील भावना आतच दडपल्या जातात. अशा वेळी घरातील वातावरणही बदलू लागतं. पूर्वीच्या काळात वडीलधारी लोक एक गोष्ट सांगायचे, घर मोठं असण्यापेक्षा मन मोठी असायला हवी, कारण मन दूर झालं तर मोठं घरसुद्धा रिकामं वाटू लागतं. काही धार्मिक कथांनुसार संसारात अहंकार हा सर्वात मोठा शत्रू मानला गेला आहे, कारण जेव्हा दोघेही मीच बरोबर म्हणू लागतात तेव्हा आपण हा शब्द हरवतो. आणि मित्रांनो, जिथे आपण हरवतो तिथे नात्याची ऊब कमी व्हायला लागते. पण एक महत्त्वाची गोष्ट, कोणतीही पत्नी किंवा पती अचानक बदलत नाहीत. त्यामागे ताण असू शकतो, दुःख असू शकतं, तब्येतीच्या समस्या असू शकतात किंवा मनातील न सांगितलेल्या वेदना असू शकतात. म्हणून दोष देण्याआधी कारण समजून घेणं गरजेचं असतं. मित्रांनो, अनेक लोकांना वाटतं की नातं एका मोठ्या भांडणामुळे तुटतं, पण काही वेळा तसं नसतं. नातं एका दिवसात तुटत नाही, ते हळूहळू कुमकुमत होत जातं. सुरुवात होते छोट्या गोष्टीपासून, एखाद्या न बोललेला शब्द, एखादी न समजलेली भावना आणि एखाद्या व्यक्तीच्या मनातील शांत वेदना. हळूहळू संवाद कमी होऊ लागतो. पूर्वी दिवसातून अनेकदा विचारपूस करणारी माणसं एकमेकांना फक्त गरजेपुरतंच बोलू लागतात. काही धार्मिक कथामध्ये असे सांगितले जाते की संसारातील सर्वात मोठी गोष्ट संपत्ती, पैसा नसतो तर विश्वास असतो. कारण पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, पण विश्वास तुटला तर तो पुन्हा मिळवणं खूप कठीण होतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, नातं फक्त प्रेमावर चालत नाही, त्याला समजूतदारपणा, संयम आणि एकमेकांच्या भावनांचा आदरही तितकाच आवश्यक असतो. काही वेळा लोक रागात असे शब्द बोलून जातात जे समोरची व्यक्ती आयुष्यभर विसरत नाही, आणि जखम शरीरावर न दिसली तरी ती मनात खोलवर राहू शकते. पुढे जे सांगितले जातं ते ऐकून तुम्हीही विचार कराल. काही वेळा माणूस घरात सर्वांसोबत हसत असतो, पण आतून पूर्ण तुटलेला असतो, कारण त्याच्या मनातील वेदना कुणी समजून घेत नसतं. म्हणून मित्रांनो, वेळ निघून जाण्याआधी नातं जपा, कारण काही गोष्टी परत मिळतात, पण काही माणसं आणि काही भावना पुन्हा कधीच परत येत नाहीत. मित्रांनो, काही धार्मिक मान्यतानुसार असे सांगितले जाते की पती-पत्नीचे नाते हे फक्त एक नाते नसून ते प्रेम, विश्वास आणि कर्तव्यावर आधारित असते. असे मानले जाते की जर एखादी पत्नी कारण नसताना सतत आपल्या पतीपासून दूर राहू लागली, त्याच्यासोबत झोपणे टाळू लागली आणि वैवाहिक कर्तव्याकडे दुर्लक्ष करू लागली, तर त्याचे परिणाम पुढील आयुष्यात दुःखाच्या रूपात भोगावे लागू शकतात, असे काही लोककथांमध्ये सांगितले जाते. असेही म्हटले जाते की अशा व्यक्तीला पुढील जन्मात एकटेपणा, मानसिक दुःख
किंवा आपल्या इच्छा पूर्ण न होण्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. म्हणून प्रत्येकाने आपले वैवाहिक कर्तव्य प्रेमाने, आदराने आणि समजुतीने पार पाडावे. कारण संसार टिकतो तो विश्वास, प्रेम आणि परस्पर सन्मान. मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? नातं अचानक तुटत नाही. त्याआधी काही छोटे संकेत दिसू लागतात. सुरुवातीला सगळं सामान्य वाटतं, पण हळूहळू बोलणं कमी होतं. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणारी माणसं आता शांत राहू लागतात. आणि मित्रांनो, इथूनच अनेक गोष्टी बदलायला सुरुवात होते. काही धार्मिक कथांमध्ये असे सांगितले जाते की संसारामध्ये संवाद हा फक्त बोलण्यापुरता नसतो, तर तो एकमेकांना समजून घेण्याचा मार्ग असतो. जेव्हा दोन माणसं मनापासून बोलतात तेव्हा गैरसमज कमी होतात. पण जेव्हा बोलणं कमी होतं तेव्हा मनातील प्रश्न वाढू लागतात. एक व्यक्ती विचार करते, तो आधीसारखा का बोलत नाही? दुसरी व्यक्ती विचार करते, ती मला समजून का घेत नाही? आणि मित्रांनो, इथूनच मनात न बोललेले विचार साचू लागतात. काही वेळा माणूस रागामुळे शांत राहत नाही, तर तो दुखावलेला असतो, पण समोरच्या व्यक्तीला ते कळत नाही. म्हणून शांतता वाढत जाते. आणि असं म्हणतात की नात्यामध्ये सर्वात धोकादायक गोष्ट भांडण नसतं, तर एकमेकाशी बोलणं बंद होणं असतं. कारण भांडणात तरी शब्द असतात, पण शांततेत मन दूर जाऊ लागतं. मित्रांनो, म्हणूनच वडीलधारी लोक सांगायचे, घरातील प्रश्न रागाने नाही तर संवादाने सोडवावेत. कारण वेळ निघून गेल्यानंतर अनेकदा माणसं जवळ असतात, पण मनाने खूप दूर गेलेली असतात. मित्रांनो, एखाद्या घरात सर्व काही असू शकतं, मोठं घर, पैसा, सुखसोयी, पण तरीही त्या घरात आनंद नसेल तर त्या गोष्टीचा उपयोग नाही. काही धार्मिक कथांमध्ये असं सांगितले जाते की घराच्या भिंतींनी घर तयार होत नाही, तर घरातील माणसाच्या प्रेमाने, विश्वासाने आणि आपुलकीने घर तयार होतं. जेव्हा पती-पत्नीमध्ये सतत राग, अबोला किंवा दुरावा निर्माण होतो, तेव्हा त्याचा परिणाम फक्त त्या दोघांवरच होत नाही. हळूहळू संपूर्ण घराचं वातावरण बदलायला लागतं. पूर्वी जिथे हसण्याचे आवाज ऐकू यायचे, तिथे शांतता वाढू लागते. पूर्वी एकत्र बसून जेवण करणारी माणसं आता वेगवेगळ्या वेळेला जेवू लागतात. आणि मित्रांनो, हे बदल सुरुवातीला खूप छोटे वाटतात, पण काही वेळानंतर त्याच छोट्या गोष्टी मोठ्या अंतराचं रूप घेऊ शकतात. असंही म्हटलं जातं की घरात सतत तणाव असेल तर त्याचा परिणाम मुलावरही होऊ शकतो. कारण मुलं शब्दापेक्षा वातावरण जास्त शिकतात. घरात प्रेम असेल तर त्यांना सुरक्षित वाटतं, पण सततचा राग, अबोला आणि दुःख असेल तर त्यांच्याही मनावर परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, म्हणून घर जपायचं असेल तर फक्त भिंती नाही तर नाती जपावी लागतात. कारण घर मोठं असण्यापेक्षा घरात मनं जोडलेली असणं जास्त महत्त्वाचं असतं. मित्रांनो, प्राचीन कथामध्ये आणि धार्मिक मान्यतामध्ये संसाराला खूप पवित्र मानलं गेलं आहे. कारण संसार हा फक्त एकत्र राहण्याचा प्रवास नसतो, तर तो समजूतदारपणा, त्याग आणि विश्वासाची परीक्षा असते. असे सांगितले जाते की अनेक कथांमध्ये माणसाच्या मोठ्या चुका या राग, अहंकार आणि गैरसमजामुळे झाल्या. कारण जेव्हा माणूस स्वतःचाच विचार करू लागतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनातील वेदना दिसेनाशा होतात. मित्रांनो, काही धार्मिक मान्यतानुसार संसारात काही गोष्टी टाळायला सांगितल्या गेल्या आहेत. पहिली चूक, अहंकार. जेव्हा मीच बरोबर हा विचार वाढतो, तेव्हा आपण हा शब्द मागे पडतो आणि जिथे आपण हरवतो तिथे नातं कमकुवत व्हायला लागतं. दुसरी चूक, जोडीदाराच्या भावनांना कमी लेखणं. कधी कधी माणूस समोरची व्यक्ती शांत आहे म्हणजे तिला काही वाटत नाही असं समजतो. पण मित्रांनो, सर्वात जास्त वेदना अनेकदा शांत माणसाच्या मनातच दडलेल्या असतात. तिसरीच चूक, सतत तुलना करणे. अमुक व्यक्ती अशी आहे, तमुक तसं करतात. अशा तुलना मनात अंतर निर्माण करू शकतात. कारण प्रत्येक माणूस वेगळा असतो. आणि मित्रांनो, पुढे जे सांगितलं जातं ते खूप विचार करायला लावतं. असं म्हटलं जातं की नातं एका मोठ्या चुकीने कमी आणि छोट्या छोट्या दुर्लक्षामुळे जास्त तुटतं. म्हणून वेळ असताना नातं जपा. कारण एकदा मन दूर गेली
तर जवळ असूनही अंतर खूप वाढू शकतं. मित्रांनो, अनेकदा नातं तुटण्यामागे मोठं कारण नसतं. सुरुवात होते छोट्या गैरसमजापासून. एखादा शब्द चुकीचा समजला जातो, एखादी भावना व्यक्त होत नाही आणि एखादी अपेक्षा मनातच राहते. सुरुवातीला वाटतं ठीक आहे, नंतर बोलू. पण मित्रांनो, प्रत्येक वेळी पुढे ढकललेल्या गोष्टी मनात साचत जातात. काही धार्मिक कथांमध्ये असं सांगितले जाते की मनातील राग आणि दुःख वेळेवर व्यक्त केलं नाही तर ते हळूहळू मनामध्ये भिंत उभी करतात आणि ही भिंत दिसत नाही, पण ती दोन माणसांना खूप दूर नेऊ शकते. पूर्वी छोटी गोष्ट झाली तरी लगेच बोलणारी माणसं आता दिवसेंदिवस शांत राहू लागतात आणि मग मनात विचार सुरू होतात, त्यांना आता माझी काळजी नाही का? मीच का प्रत्येक वेळी समजून घ्यायचं? माझ्या भावना कुणालाच कळत नाहीत. मित्रांनो, हेच विचार हळूहळू गैरसमज वाढवतात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काही वेळा दोघांनाही एकमेकांची काळजी असते, पण दोघेही पहिलं पाऊल टाकत नाहीत. कारण मध्ये येतो अहंकार. आणि असं म्हटलं जातं की अनेक नाते रागामुळे नाही तर मी आधी का बोलू या विचारामुळे तुटतात. म्हणून मित्रांनो, मनात अंतर वाढू देऊ नका. कारण गैरसमज वाढले की जवळची माणसंही परकी वाटू लागतात. मित्रांनो, जर एखादं नातं तुटण्याच्या मार्गावर असेल तर ते पुन्हा जुळू शकतं का? या प्रश्नाचं उत्तर अनेकदा हो असू शकतं. पण त्यासाठी दोघांनीही एक पाऊल पुढे टाकावं लागतं. काही धार्मिक कथांमध्ये असं सांगितले जाते की संसार जिंकण्यासाठी मोठी शक्ती लागत नाही, तर लागतो संयम, समजूतदारपणा आणि प्रेम. मित्रांनो, नातं वाचवायचं असेल तर सर्वात पहिली गोष्ट संवाद सुरू करा. कारण अनेक प्रश्नाचं उत्तर भांडणात नाही तर शांतपणे बोलण्यात असतं. मनात साचलेल्या गोष्टी बोलून दाखवा. कारण न बोललेले शब्द अनेकदा मनामध्ये जखम बनून राहतात. दुसरी गोष्ट, समोरच्या व्यक्तीला ऐका. फक्त स्वतःचं म्हणणं सांगू नका. कधीकधी समोरच्यालाही फक्त एवढंच हवं असतं की कुणीतरी त्याला समजून घ्यावं. तिसरी गोष्ट, चुका मान्य करा. अनेकदा माणसाला वाटतं माझी चूकच नाही. पण मित्रांनो, नातं जिंकण्यासाठी प्रत्येक वेळी स्वतःला बरोबर सिद्ध करणं गरजेचं नसतं. कधीकधी एक माफ कर अनेक तुटलेली मनं पुन्हा जोडू शकतात आणि पुढे जे सांगितलं जातं ते खूप सुंदर आहे. असं म्हटलं जातं की प्रेम फक्त एकमेकांसोबत हसण्यात नसतं तर कठीण काळात एकमेकांच्या सोबत उभं राहण्यात असतं. म्हणून मित्रांनो, नातं जपायचं असेल तर जिंकण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण जिथे प्रेम असतं तिथे तुटलेली मनंसुद्धा जोडली जाऊ शकतात. मित्रांनो, पुढे जे सांगितलं जातं ते कदाचित प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ऐकायला हवं. असं म्हटलं जातं की माणूस घर सोडून गेला तर कदाचित परत येऊ शकतो. हरवलेली वस्तू पुन्हा मिळू शकते. पैसा गेला तर तो पुन्हा कमवता येऊ शकतो. पण मित्रांनो, एकदा मनातून एखादी व्यक्ती दूर गेली तर ते अंतर भरून काढणं खूप कठीण होतं. काही धार्मिक कथांमध्ये असं सांगितलं जाते की संसारातील सर्वात मोठं दुःख भांडण नसतं तर एकाच घरात राहूनही मनाने एकटं पडणं असतं. कारण जिथे शब्द संपतात तिथे शांतता सुरू होते आणि जिथे शांतता खूप वाढते तिथे मनातील भावना हळूहळू मरायला लागतात. मित्रांनो, अनेकदा लोक बाहेरून हसतात पण आतून पूर्ण तुटलेली असतात. त्यांच्या मनात खूप काही असतं पण ऐकून घेणारं कोणी नसतं. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा. राग आला तर थोडा वेळ शांत बसा, पण नात्यातील संवाद कधीही बंद करू नका. कारण वेळ निघून गेल्यावर माफ कर म्हणायची संधीही कधी कधी उरत नाही. आणि मित्रांनो, शेवटी एवढंच सांगते, नातं तुटायला मोठं कारण लागत नाही. कधीकधी फक्त न बोललेले शब्द, न समजलेल्या भावना आणि वाढत गेलेलं अंतरही पुरेसं असतं. म्हणून कोणाला दोष देण्याआधी त्याच्या मनातील वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक शांत व्यक्तीच्या मनात एक न सांगितलेली गोष्ट दडलेली असू शकते. मित्रांनो, आता पुढे जे सांगितलं जातं ते काही धार्मिक मान्यता आणि कथांशी जोडलेलं आहे.
त्यामुळे हे दोषरोप म्हणून नाही तर एक शिकवण म्हणून ऐका. असे सांगितले जाते की संसारामध्ये फक्त प्रेम असणं पुरेसं नसतं, त्यासोबत आदर, विश्वास आणि कर्तव्याची जाणीवही तितकीच महत्त्वाची असते. काही धार्मिक कथांमध्ये असं वर्णन आढळतं की जोडीदाराचा सतत अपमान करणे, त्यांच्या भावनांना कमी लेखणे किंवा मुद्दाम दुःख देणे हे नात्यावरील अन्याय मानले गेले आहे. मित्रांनो, अनेकदा लोकांना वाटतं मी काही चुकीचं केलं नाही, पण कधीकधी चूक शब्दामध्ये नसते, ती वागण्यात असते. समोरची व्यक्ती बोलत नसली तरी तिच्या मनात वेदना असू शकतात आणि सतत दुर्लक्ष झालं तर मन हळूहळू दूर जाऊ लागतं. असंही म्हटलं जातं की नात्यातील सर्वात मोठं पाप म्हणजे विश्वास तोडणं. कारण विश्वास तुटला की प्रेम असूनही नातं कमकुवत होऊ लागतं. मित्रांनो, पुढे जे सांगितलं जातं ते खूप खोल आहे. जेव्हा माणूस स्वतःच्या अहंकाराला नात्यापेक्षा मोठं मानू लागतो तेव्हा तो जिंकत असल्यासारखं दिसतो, पण खरं तर तो हळूहळू स्वतःचं नातं हरवत असतो. म्हणून नातं टिकवायचं असेल तर फक्त स्वतःचं म्हणणं नाही तर समोरच्या व्यक्तीच्या मनालाही समजून घ्यावं लागतं. मित्रांनो, नातं तुटायला मोठं कारण लागत नाही. कधीकधी न बोललेले शब्द, न समजलेल्या भावना आणि वाढत गेलेलं अंतरही पुरेसं असतं. आणि लक्षात ठेवा, प्रेमाने जोडलेलं नातं सुंदर असतं, पण तुटलेला विश्वास जोडणं खूप कठीण असतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा धार्मिक कथासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. यामुळे रिपीट भाग काढले जातील आणि व्हिडिओ लांबही होईल, पण एकाच व्यक्तीवर दोष न टाकता अधिक प्रभावी वाटेल. श्री स्वामी समर्थ.